लिंगाणा हा महाराष्ट्रातल्या अभेद्य आणि चढाईला कठीण असलेल्या सुळक्यांपैकी एक आहे। मात्र पुण्याच्या अनिल वाघ यांनी कोणत्याही साहित्याची मदत न घेता अवघ्या काही मिनिटात हा सुळका सर केलाय। वाघ यांच्या या थरारक चढाईचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। रायगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांच्या मधोमध आकाशाला छेद देत उभा असणारा सुळका लिंगाणा। त्याची उंची इतकी दैदिप्यमान की त्याला बघतानाच थरकाप होतो। लिंगाणा जितका आकर्षक तितकाच त्याचा इतिहास रोमहर्षक आहे। शिवकाळात कैद्यांना डांबून ठेवण्यासाठी याचा कारागृह म्हणून वापर व्हायचा। हा लिंगाणा चढायचं सोडा, मान वर करून बघतानाही छाती दडपून जाते। मात्र हाच लिंगाणा कोणत्याही साहित्याशिवाय अवघ्या 22 मिनिटात सर केलाय पुण्याच्या अनिल वाघ यांनी। 22 मिनिटात लिंगाणा सर केलं म्हणजे की अनुभव होता। भरपूर वेळा लिंगाणी चढाई केली। तसंच फायर ब्रिगेडमध्ये कामाला असताना कामातला अनुभव, गिर्यारोहण क्षेत्रातला अनुभव, याचा दोन्हीचा ताळमेळ जुळून लिंगाणा मोहीम 22 मिनिटात सक्सेस करू शकलो। याच्यामागे मी लिंगाण्याला भरपूर वेळा रोप लावून चढाई करण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत माझ्या माध्यमातून भरपूर लोकांनी चढाई केली, भरपूर लोकांना घेऊन गेलो। पण त्यामुळे एक अनुभव होता, थोडी मानसिकता पण होती आणि स्वतःचा आत्मविश्वास खूप जास्त असल्यामुळे लिंगाणा चढाई सहज यशस्वी करू शकलो। अंगावर मावळ्याचा वेश, मनगटात सह्याद्रीचा अभेद्यपणा आणि ओठात हर हर महादेवचा घोष। अनिल यांनी चढाईला सुरुवात केली आणि सगळ्यांनी श्वास रोखून धरले। वाऱ्याला कापत, कातळाला पाय रोवत ते सरसर चढत गेले। सह्याद्रीमध्ये भरपूर ट्रेक करत करत आतापर्यंत भरपूर गड किल्ले झाले, व्हॅले झाल्या, रॅपलिंग, क्लाइम्बिंगचे असे चांगले चांगले सुळके क्लाइम्ब झाले। हिमालयातल्या 10 पर्वतारोहण मोहिमा झाल्या, त्यामध्ये माउंट भागीरथी 2, गंगोत्री 3, नेपाळमध्ये लास्ट टाइम मी आयलंड पीक केलं, तसंच फ्रे पीक, देवतिब्बा आणि देवतिब्बा हे अशी शिखरं भरपूर केली। लिंगाणा चढायचा म्हणजे दोरीपासून सुरक्षा साहित्याचा जामानिमा हवाच। त्यामुळे कोणत्याही साधनाशिवाय लिंगाणासारखा महाकाय सुळका चढणं केवळ अशक्य होतं, आणि तोही केवळ 22 मिनिटात। 2006 साली एका गिर्यारोहकानं हा किल्ला कोणत्याही साधनाशिवाय चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता अनिल वाघ यांनी ही किमया साधली आहे। फायर ब्रिगेडमध्ये काम करत असताना गिर्यारोहण क्षेत्रातला जो काही केलेला साहसी प्रकार असेल त्यातला इकडं उपयोग होतो। जसं की हायराईज बिल्डिंगवरून एखादी रेस्क्यू करायची किंवा काही एखादे पाण्यातनं डेड बॉडी काढायची, तर असा उपयोग त्याची मानसिकता म्हणजे तिकडेही मानसिकतेचा कस लागतो आणि फायर ब्रिगेडमध्ये काम करत असता पण मानसिकतेचा कस लागतो। अनिल लिंगाणा चढले, तिथं भगवा फडकवला आणि त्यांच्या साथीदारांनी एकच जल्लोष केला। भविष्यात माझं अचिव्हमेंट अशी आहे की जगातली 7 शिखरं सर करायचा माझा मानस आहे। जी 7 खंडांमध्ये जी 7 शिखरं आहेत, जसं की किलिमांजारो, अकांकागुआ, युरोपमध्ये जे विन्सन मॅशप आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, अंटार्क्टिकामध्ये विन्सन मॅशप पीक म्हणून आहे, अशी जगातली जी 7 शिखरं ती करायचं आहे टार्गेट पुढचं। लिंगाण्याच्या अभेद्य चढाईनंतर त्यांच्या मनगटात सह्याद्रीच्या कातळातली वीरश्री संचारली आहे। त्यामुळे जगभरातली सगळी शिखरं पार करण्यात हा महाराष्ट्राचा मावळा नक्कीच यशस्वी होईल याच शुभेच्छा। मंदार गोंजारी, एबीपी माझा, लिंगाणा।